विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे आपल्यावर ऑनलाईन शिकण्याची वेळ आलेली आहे. खरं तर ऑनलाईन शिकणं आणि प्रत्यक्ष वर्गात शिकणं याच्यामध्ये खूप फरक आहे. वर्गामध्ये शिकत असताना विद्यार्थी आणि शिक्षक यांची समोरासमोर इंटरॅक्शन होते. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकतात, विद्यार्थी शिक्षकांना शंका विचारू शकतात. एखादा भाग समजला नसेल तर शिक्षक तो परत वेगळ्या पद्धतीने शिकवू शकतात, समजावून सांगू शकतात. विद्यार्थ्यांचं शिकण्याकडे लक्ष आहे की नाही त्याच्यावरही शिक्षक लक्ष ठेवू शकतो. परंतु आता नाईलाज असल्यामुळं आपल्याला हे ऑनलाईन शिकण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे. आता ऑनलाईन व्हिडिओचा एक फायदा मात्र निश्चितच आहे की आपण ते व्हिडिओ कितीही वेळ रिवाइंड करून बघू शकतो. यापूर्वी आपण बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिलेले आहेत. पहिल्या चॅप्टरचे सर्व व्हिडिओज मी यूट्यूबवरती टाकलेले आहे. दुसरं चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे सुद्धा भरपूर व्हिडिओज मी यूट्यूबवरती टाकलेले आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी ते व्हिडिओज बघितले असणार. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सायन्सला ॲडमिशन घेतलं म्हटल्यानंतर आपल्याला हार्ड वर्क हे करावं लागेल. हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही अगोदर बोर्डाच्या पुस्तकामध्ये तो संबंधित घटक ते युनिट एकदा वाचा. त्याच्यानंतर तो व्हिडिओ बघा. त्यानंतर परत एकदा बोर्डाच्या पुस्तकामधून ते युनिट वाचा, म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. आपला सिलेबस हा इंटिग्रेटेड स्वरूपाचा आहे. म्हणजे एक युनिट हे अगोदरच्या युनिटशी जोडलेलं आहे, पुढच्या युनिटशी जोडलेलं आहे. त्यामुळे आपण असं करू शकत नाही की मध्येच एक 6 नंबरचा व्हिडिओ आपण पाहिला, आपल्याला काही समजणार नाही. त्यासाठी हे व्हिडिओज क्रमाने बघा. आपण आता सेकंड चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये सरफेस टेन्शनबद्दल शिकतोय. याच्या आधीच्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण सरफेस टेन्शन म्हणजे काय त्याबद्दल शिकलोय. सरफेस टेन्शन नावामध्येच आहे त्याचं, सरफेसमध्ये असलेलं टेन्शन. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये हे लिक्विड घेतलं, वॉटर घेतलं, तर त्याचं हे जे वरचं फ्री सरफेस असतं त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन नावाची एक प्रॉपर्टी असते. ड्यू टू सरफेस टेन्शन फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. ते आकुंचन पावणाऱ्या पडद्यासारखं असतं. म्हणजे समजा आपण फुग्यामध्ये हवा भरली तर या फुग्याचं सरफेस जसं आकुंचन पावण्याचा प्रयत्न करतं, ट्राय टू श्रिंक, आणि त्याच्यामध्ये एक ताण असतो दॅट इज सरफेस टेन्शन. तशाच प्रकारचा एक ताण ह्या फ्री सरफेसमध्ये असतो, दॅट इज सरफेस टेन्शन. इट ट्राय टू श्रिंक. आणि त्याच्यामुळंच एक पाण्याचा एक किंवा एक पडदा, सॉलिड सारखा पडदा त्या लिक्विड सरफेसवरती तयार झालेला असतो. आणि त्यामुळंच काही इन्सेक्ट्स, वॉटर स्पायडर सारखी इन्सेक्ट त्याच्यावरून चालू शकतात. सरफेस टेन्शनच्या संदर्भात एक एक्सपेरिमेंट आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. काय होता तो एक्सपेरिमेंट? टेक अ रिंग, दिस टाइप ऑफ रिंग, इमर्स इट इन द सोप सोल्युशन, इन डिटर्जंट सोल्युशन. डिटर्जंटचं लिक्विड घ्या, त्याच्यामध्ये बुडवा. टेक इट आउट, अ सोप फिल्म इज फॉर्म. इथं बघा एक फिल्म तयार झालेली आहे. कदाचित ट्रान्सपरंट असल्यामुळे व्हिडिओमध्ये आपल्याला नीट दिसणार नाही, पण ही सरफेस टेन्शनमुळे तयार झालेली आहे. तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी करून बघू शकता. प्रत्येक लिक्विडचं सरफेस टेन्शन हे वेगवेगळं असतं आणि वॉटरचं सरफेस टेन्शन साधारणतः 70 to 9 per centimeter असतं वॉटरचं. पण याच्यामध्ये जर आपण काही इम्प्युरिटी ॲड केली, म्हणजे समजा त्याच्यामध्ये आपण जर मीठ टाकलं किंवा साखर टाकली तर सरफेस टेन्शन वाढतं. म्हणजे एखाद्या लिक्विडमध्ये आपण जेव्हा इम्प्युरिटी ॲड करतो तेव्हा त्याची सरफेस टेन्शन बदलतं. इन सम केसेस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. इन सम केसेस इट इज नेसेसरी टू डिक्रीज द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. समजा त्याच्यामध्ये आपण जर डिटर्जंट, आता ह्यामध्ये काय मी कपड्याला लावण्याची जी नीळ आणि डिटर्जंट टाकलेलं आहे, तर त्यामुळे सरफेस टेन्शन कमी होतं. म्हणजे प्युअर वॉटर तर 70 to 9 per centimeter असतं,
पण यामध्ये डिटर्जंट टाकल्यामुळे ते कमी झालेलं आहे. सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे काही फायदे होतात आणि वाढल्यामुळे पण काही फायदे होतात. प्रत्येक लिक्विडचं सरफेस टेन्शन हे वेगवेगळं असतं. आता तुम्ही जर फेनॉल घेतलं तर फेनॉलचं सरफेस टेन्शन वेगळं आहे वॉटरपेक्षा. आपण फरशी पुसताना म्हणजे क्लिनिंग ऑफ फ्लोअर ज्यावेळेस आपण हे फेनॉल वॉटरमध्ये टाकतो त्याच्यामुळं सरफेस टेन्शन वॉटरचं कमी होतं आणि त्याचे काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक लिक्विडचं सरफेस टेन्शन वेगळं आहे. समजा तुम्ही डेटॉल घेतलं पाण्यामध्ये टाकलं तर त्याचं सरफेस टेन्शन आणखी वेगळं आहे. तुम्ही हे आता सॅनिटायझर आहे पहा. आता याच्याशी आपण सध्या जास्त परिचित झालो आहे लॉकडाऊनमुळं, कोरोनामुळं. तर हे सॅनिटायझरचं सरफेस टेन्शन वेगवेगळं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक लिक्विडचं सरफेस टेन्शन हे वेगळं असतं आणि जेव्हा आपण एखाद्या लिक्विडमध्ये दुसरी काहीतरी इम्प्युरिटी ॲड करतो तेव्हा त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन चेंज होतं आणि त्याच्याबद्दलच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि त्याचवेळी सरफेस टेन्शनचे काही ॲप्लिकेशन्स त्याबद्दल आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. चला तर मग बघूयात की सरफेस टेन्शनचे नेमके काय ॲप्लिकेशन्स आहेत आणि कोणत्या इम्प्युरिटीचा इफेक्ट सरफेस टेन्शनवर कसा घडतो. चला बघूयात. Effect of impurity on surface tension. First of all, we have to see the effect of highly soluble impurity. म्हणजे जे पटकन विरघळतं अशी इम्प्युरिटी जर आपण एखाद्या लिक्विडमध्ये ॲड केली तर त्याच्यावर काय इफेक्ट होतो. When highly soluble impurity like common salt, sodium chloride is added into water, it dissolves in water quickly. It is found that surface tension of water increases as angle of contact increases due to the soluble impurity. जर समजा हायली सोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे मीठ असेल किंवा साखर असेल ती जर पाण्यामध्ये टाकली तर पाण्याचं सरफेस टेन्शन हे वाढतं. प्युअर वॉटर हॅज अ सरफेस टेन्शन 72 dynes per centimeter. But when we add sodium chloride, that means common salt or sugar, to the water, its surface tension will be more than 72 dynes per centimeter. Now second, what will be effect of sparingly soluble impurity. Sparingly soluble impurity म्हणजे काय की जी पाण्यामध्ये विरघळते पण लगेच विरघळत नाही, हळूहळू विरघळते. फॉर एक्झाम्पल डिटर्जंट जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर ते पटकन लगेच मिठासारखं किंवा साखरेसारखं पटकन विरघळत नाही, थोडा वेळ घेतं. त्याला म्हणतात स्पेअरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी. स्पेअरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी टाकली तर काय होतं, वेन अ स्पेअरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी लाईक फेनॉल ऑर डिटर्जंट इज मिक्स्ड विथ वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. जेव्हा आपण स्पेअरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी पाण्यामध्ये टाकतो तेव्हा वॉटरचं सरफेस टेन्शन कमी होतं. स्पेअरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीचे उदाहरणं आहेत फेनॉल किंवा डिटर्जंट. त्यामुळे आपण कपडे धुताना पाण्यामध्ये डिटर्जंट टाकतो किंवा फरशी पुसताना फेनॉलचा वापर करतो. याचं कारण मी तुम्हाला ॲप्लिकेशन्समध्ये एक्सप्लेन करतो, इथं आता जास्त वेळ घेत नाही. तर याच्यामुळं सरफेस टेन्शन कमी होतं. प्युअर लिक्विड हॅज अ सरफेस टेन्शन 72 dyne per centimeter, but when phenol is added, its surface tension will be less than 72 dynes per centimeter. These are the examples of detergents. हे आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचं डिटर्जंट वापरत असतो, सगळ्यांचं काम एकच असतं. आता प्रत्येक डिटर्जंटचं सरफेस टेन्शनची व्हॅल्यू कमी जास्त असते. त्याच्यामुळं काही डिटर्जंटनी कपडे चांगले स्वच्छ होतात, काही डिटर्जंटनी कमी स्वच्छ होतात. ते सरफेस टेन्शनवर डिपेंड आहे. त्यामुळं कंपन्या जेव्हा हे डिटर्जंट तयार करतात किंवा सोप तयार करतात, साबण तयार करतात, तेव्हा त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन त्यांना कसं कमी करता येईल. अर्थात खूप कमी करण्यामध्येही काही ड्रॉबॅक्स असतात, तो आपला भाग नाही आहे. परंतु सरफेस टेन्शन कमी करणं हे मात्र गरजेचं असतं. त्याचं कारण मी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये सांगतो. हे डिटर्जंटचं सोल्युशन आहे जे आपण कपडे धुण्यासाठी यूज करतो. देन
द थर्ड इज इफेक्ट ऑफ इनसोल्युबल इम्प्युरिटी. जी पाण्यामध्ये विरघळत नाही अशी इम्प्युरिटी जर ॲड केली तर काय घडतं? वेन इनसोल्युबल इम्प्युरिटी इज ॲडेड इन टू वॉटर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. इथं सुद्धा सरफेस टेन्शन कमी होतं. इनसोल्युबल इम्प्युरिटी मीन्स मड. समजा चिखल जर पाण्यामध्ये विरघळला तर ते विरघळत नाही पूर्णपणे, त्याला म्हणतात इनसोल्युबल इम्प्युरिटी. त्याच्यामुळं सरफेस टेन्शन कमी होतं. त्यामुळे लक्षात घ्या की प्युअर वॉटरचं सरफेस टेन्शन हे जर 70 to 9 per सेंटीमीटर असेल तर गढूळ पाण्याचं सरफेस टेन्शन हे 70 to 9 per सेंटीमीटरपेक्षा कमी असणार आहे. मर्क्युरीमध्ये सुद्धा जर समजा डस्ट वगैरे त्याच्यामध्ये धूळ वगैरे मिक्स झाली, कचरा मिक्स झाला तर त्या मर्क्युरीचं सरफेस टेन्शन कमी होतं. सो रिमेंबर, ड्यू टू इनसोल्युबल इम्प्युरिटी सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. द नेक्स्ट, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. सरफेस टेन्शनवर टेम्परेचरचा सुद्धा इफेक्ट होतो. व्हॉट हॅपन्स इन मोस्ट लिक्विड्स ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. बहुतेक लिक्विडमध्ये टेम्परेचर वाढलं की सरफेस टेन्शन कमी होतं. बट इन केसेस लाईक मोल्टन कॉपर or molten cadmium, the surface tension increases with increase in temperature. परंतु काही उदाहरणं असे आहेत. त्याचं उदाहरण पहिलं आहे ते म्हणजे कॉपर, मोल्टन कॉपर किंवा मोल्टन कॅडमियम जे आहे त्याचं सरफेस टेन्शन मात्र टेम्परेचर वाढलं की वाढतं. बाकी बहुतेक लिक्विडचं सरफेस टेन्शन हे टेम्परेचर वाढलं की कमी होतं. आता उदाहरणार्थ आपण जर समजा पाणी घेतलं, 20 डिग्री सेल्सिअसला ते जर वॉटर असेल, ॲट 20 डिग्री सेल्सिअस द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 70 to 9 per सेंटीमीटर. बट व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस द सरफेस टेन्शन स्टार्ट डिक्रीजिंग. आणि 100 डिग्री सेल्सिअसला जेव्हा पाणी उकळतं तेव्हा सरफेस टेन्शन 0 होऊन जातं. कारण 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळत असताना सरफेस ही कन्सेप्टच नसते. त्यामुळं लक्षात घ्या की आपण आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करतो, कारण थंड पाण्यापेक्षा गरम पाण्याचं सरफेस टेन्शन कमी असतं. जेवढं सरफेस टेन्शन कमी असतं तेवढं ते लिक्विड जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड होतं. त्यामुळं थंड पाण्यापेक्षा गरम पाणी आपल्या स्किनवरती चांगल्या पद्धतीने स्प्रेड होतं आणि चांगल्या पद्धतीने स्किनला क्लीन करू शकतं. म्हणून आंघोळ करताना नेहमी गरम पाण्याने केली पाहिजे. कपडे धुतानासुद्धा जर तुम्ही गरम पाण्याचा वापर केला तर ते लिक्विड जास्त स्प्रेड होणारे फॅब्रिक्समध्ये क्लॉथच्या, आणि त्यामुळं ते लवकर त्या पद्धतीने स्वच्छ करणारे, क्लिनिंग करण्यास ते गरम पाणी मदत करणार आहे. सो रिमेंबर, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस वेन टेम्परेचर इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढल्यामुळं सरफेस टेन्शन कमी होतं आणि जेवढं जास्त टेम्परेचर आपण वाढवू तेवढं सरफेस टेन्शन कमी होतं आणि एक विशिष्ट टेम्परेचरला सरफेस टेन्शन इतकं कमी होतं की ते 0 होऊन जातं. त्याला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचरची डेफिनेशन काय पहा मग. द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड इज 0 इज कॉल्ड ॲज क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन ऑफ ए लिक्विड इज 0 इज कॉल्ड ॲज क्रिटिकल टेम्परेचर. ज्या टेम्परेचरला लिक्विडचं सरफेस टेन्शन 0 होतं त्याला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर. टेक एक्झाम्पल ऑफ वॉटर. वेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड इट्स सरफेस टेन्शन डिक्रीजेस. ॲट 100 डिग्री सेल्सिअस वॉटर बॉइल्स, देर इज नो सरफेस अँड हेन्स सरफेस टेन्शन इज 0. नाउ वी हॅव टू सी ॲप्लिकेशन्स ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचे काय ॲप्लिकेशन्स आहे? रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लिक्विडच्या सरफेस टेन्शनचा कसा फायदा होतो ते काही ॲप्लिकेशन्स आपल्याला इथं बघायचे आहेत. टूथपेस्ट, फर्स्ट ॲप्लिकेशन. आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना टूथपेस्टचा वापर करतो. त्याच्यामुळं काय होतं की टूथपेस्टचं सरफेस टेन्शन, टूथपेस्ट स्प्रेड्स मोर फ्रीली इन द माउथ, in the cavities of the teeth and helps cleaning the mouth because it contains paste which reduces surface tension. सरफेस टेन्शनमध्ये काय असतं, जे पेस्ट असतं त्याचं सरफेस टेन्शन हे कमी असतं.
त्याच्यामुळं जेव्हा आपण ब्रश करतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे आपल्या माऊथमध्ये टीथच्या कॅव्हिटीजमध्ये स्प्रेड होतं आणि कॅव्हिटीजच्या आतमधलं सगळं क्लिनिंग करतं. लक्षात ठेवा की जेवढं सरफेस टेन्शन कमी असतं तेवढं लिक्विडचं स्प्रेड होण्याची टेंडन्सी जास्त असते. जेवढं लिक्विडचं सरफेस टेन्शन जास्त असतं तेवढं ते कमी स्प्रेड होतं. म्हणजेच आपल्याला टूथपेस्ट ज्याचं सरफेस टेन्शन कमी असतं त्यामुळे ते इझिली स्प्रेड होतं आणि क्लिनिंग करण्यामध्ये ते आपल्याला मदत करतं. म्हणून आपण नेहमी टूथपेस्टचा यूज करत असतो सकाळी ब्रश करताना. सेकंड ॲप्लिकेशन that is washing clothes. If detergent is added in water, the surface tension of resulting soap solution is less than water. Surface tension कमी होतं डिटर्जंट टाकल्यामुळं. This increases area of contact and cleaning ability of soap solution. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण डिटर्जंट ॲड करतो, आपण जर डिटर्जंट ॲड केलं नाही तर नुसत्या पाण्याने कपडे स्वच्छ निघत नाहीत. याचं कारण असं आहे की प्युअर वॉटरचं सरफेस टेन्शन जास्त असतं. कपडे धुताना फॅब्रिक्समध्ये जे होल्स असतात त्या फॅब्रिक्सच्या होलच्या ॲक्रॉस पाण्याचा पडदा तयार होईल. जसं आपण पाहिलं आहे की पावसाळ्यामध्ये आपण छत्री वापरतो, त्या अंब्रेलामधून पाणी झिरपत नाही कारण पाण्याचा पडदा तयार होतो त्या छत्रीच्या कापडामध्ये जे होल्स असतात त्याच्या ॲक्रॉस. तसंच इथं पण सरफेस टेन्शन पाण्याचं जास्त असल्यामुळे त्या फॅब्रिकच्या आतमध्ये ते शिरू शकणार नाही आणि आतली स्वच्छता ते करू शकणार नाही. बट व्हेन वी ॲड डिटर्जंट देन सरफेस टेन्शन डिक्रीजेस अँड water can penetrates inside the holes of the fabric and can easily clean the cloths. That's why we add detergent in the liquid while washing the clothes. कपडे वॉश करताना अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण कॉटनचे नवीन कपडे विकत घेतो तेव्हा ते गरम पाण्याने आपण कधी धुत नाही. त्याचं पण एक कारण आहे की गरम पाण्याचं सरफेस टेन्शन कमी असतं आणि सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे त्या फॅब्रिक्समध्ये आतमध्ये शिरून त्याचा कलर असतो, कलर कापडाचा ते काढतं आणि मग कापडाचा कलर जातो. त्यामुळं आपण नेहमी काय करतो, कॉटनचे कपडे जर आपण नवीन विकत घेतले तर ते नेहमी थंड पाण्याने धुत असतो, गरम पाण्याने नाही. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ सरफेस टेन्शन इज मॉस्किटो एग्ज. डासांची अंडी. काय होतं, मॉस्किटो एग्ज फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. वॉटरचं सरफेस टेन्शन 70 to 9 cm, तसं ते जास्तच आहे. त्याच्यामुळं डासांची जी अंडी असते ती खूप हलकी असते आणि सरफेस टेन्शन पाण्याचं जे आहे ते त्यांचं वजन सहज पेलवू शकतं. त्याच्यावर ते तरंगतात, ते बुडत नाही पाण्यामध्ये. त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी त्या डासांची पैदास होते आणि डासांची संख्या वाढते आणि ते आपल्याला आरोग्याला धोकादायक आहे, घातक आहे, तुम्हाला माहिती आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, वेन केरोसिन इज स्प्रेड ऑन द सरफेस ऑफ वॉटर सरफेस टेन्शन इज लोवर्ड अँड एग्ज गोज डाऊन इनसाइड द वॉटर अँड द मॉस्किटोज ब्रीड डाऊन. म्हणजे काय होतं की हे जे डास असतात ते पाण्यावरती, त्यांची अंडी पाण्यावरती तरंगते. पण आता जर आपल्याला डासांची पैदास थांबवायची असेल तर ती डासांची अंडी नष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जर त्याच्यावरती केरोसिन टाकलं तर केरोसिनमुळं पाण्याच्या सरफेस टेन्शन कमी होतं आणि कमी झालं की मग ती जे एग्ज आहेत त्याचं वजन पेलवू शकत नाही. ती अंडी डासांची खाली पाण्यामध्ये बुडणार, त्याच्यामुळे ती नष्ट होणार आणि अशा पद्धतीने डासांची पैदास कमी होईल. हे बघा, हे अशा पद्धतीने इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहेत. पाण्यावरती मच्छर वावरत आहेत, तिथं अंडी घालतात आणि त्याच्यामुळं त्यांना तिथं पोषक वातावरण मिळून तिथं डासांची पैदास होते. तर ते टाळायचं असेल तर पाण्यामध्ये ती अंडी बुडतील अशी व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी पाण्याच्या सरफेसचं टेन्शन कमी केलं पाहिजे. त्यासाठी त्याच्यावरती आपण केरोसिन टाकलं की ते सरफेस टेन्शन कमी होतं. असे बरेचसे ॲप्लिकेशन सरफेस टेन्शनचे आपल्याला सांगता येतील. त्याच्यातलंच अजून एक नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे की शॅम्पू वापरतो आपण केस धुताना.
काय फायदा होतो शॅम्पू यूज केल्यामुळं? शॅम्पू हे एक प्रकारचं डिटर्जंट आहे. डिटर्जंट पाण्यामध्ये टाकल्यामुळं सरफेस टेन्शन पाण्याचं कमी होतं. जर समजा आपण नुसत्या पाण्याने त्याच्यामध्ये शॅम्पू न टाकता केस धुतले तर केसाच्या मुळांशी असलेली जी घाण आहे किंवा जो डॅन्ड्रॉफ वगैरे आहे ते क्लीन करू शकत नाही. परंतु जेव्हा आपण त्या लिक्विडमध्ये शॅम्पू टाकतो आणि शॅम्पूने आपले केस धुतो तेव्हा त्या पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि तेच पाणी शॅम्पू क्लीन नाही करत तर ते पाणीचं क्लीन करतं. आता सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळं ते केसांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचू शकतं आणि तिथली घाण किंवा डॅन्ड्रॉफ वगैरे काय असेल ते स्किन पार्टिकल्स असतील किंवा डर्ट असेल किंवा डॅन्ड्रॉफ असेल किंवा पोलन्स असतील म्हणजे प्रदूषित पदार्थ आपण त्याला म्हणू, असे जे काय घटक असतील दूषित घटक असतील आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन बसलेले आहेत ज्याचा केसांच्या वाढीवरती परिणाम होतो, ते घटक या ठिकाणी त्या शॅम्पू टाकल्यामुळं तिथं सरफेस टेन्शन कमी होईल आणि ते स्वच्छता करतं. आणि आता शेवटचं एक्झाम्पल आपण बघू, क्लिनिंग फ्लोअर्स. फरशी पुसताना आपण फेनॉलचा यूज करतो बघा, किंवा फेनॉलसारखं दुसरं कुठलं प्रत्येक आता वेगवेगळे वापरत असतील. वी यूज सम लिक्विड्स लाईक फेनॉल टू क्लीन फ्लोअर. फरशी पुसताना आपण फेनॉलसारख्या लिक्विडचा यूज करतो. सच लिक्विड्स रिड्यूस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर ड्यू टू विच वॉटर कॅन इझिली स्प्रेड ऑन द वॉटर अँड क्लीन फ्लोअर इफेक्टिवली. पाण्यामध्ये फेनॉल टाकल्यामुळं पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि ह्या फरशीवरती ते इझिली स्प्रेड होतं. इट ऑल्सो डिसइन्फेक्ट्स फ्लोअर. म्हणजे ते फरशीला निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतंच, पण त्याच वेळी त्याचं सरफेस टेन्शन कमी असल्यामुळं त्या फ्लोअरवरती ज्या इरेग्युलॅरिटीज असतात की ज्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, जे खाच खळगे असतात त्याच्यावरती डोळ्यानं न दिसणारी, त्याच्या आतमध्ये शिरून ते स्वच्छता करू शकतं. प्युअर वॉटर तसं स्प्रेड होणार नाही कारण त्याचं सरफेस टेन्शन जास्त असतं आणि वरच्यावर त्याचा एक पडदा तयार होईल, आतमध्ये ते स्वच्छ करू शकत नाही. म्हणून आपण फरशी पुसताना फेनॉलचा वापर करत असतो. असे बरेचसे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आपण इंजिन ऑइल यूज करतो 4 व्हीलर्समध्ये, 2 व्हीलर्समध्ये. ऑइलचं सरफेस टेन्शन कमी असल्यामुळं ऑइल इझिली वेगवेगळ्या इंजिनच्या पार्ट्समध्ये स्प्रेड होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी जे फ्रिक्शन वगैरे होऊन पार्ट्स खराब होतात ते तिथं होत नाहीत. अजून आपण एक उदाहरण देऊ शकतो की चहा पिताना गरम चहा असेल तर टेस्ट चांगली लागते किंवा सूप गरम असेल तर त्याला टेस्ट चांगली लागते. थंड सूप असेल किंवा चहा थंड झाल्यानंतर त्याला टेस्ट लागत नाही. याच्या पाठीमागं सुद्धा सरफेस टेन्शन हे कारण आहे. चहा गरम असताना त्याचं सरफेस टेन्शन कमी असतं आणि त्यामुळं सरफेस टेन्शन कमी असल्यामुळं आपल्या जिभेवर ते सगळीकडं चांगल्या प्रकारे स्प्रेड होतं आणि आपल्याला त्या चहाची टेस्ट देतं. पण जेव्हा चहा थंड होतो किंवा सूप थंड होतं तेव्हा सरफेस टेन्शन वाढतं आणि इफेक्टिवली आपल्या जिभेवरती ते स्प्रेड होत नाही आणि त्यामुळं आपल्याला ते चांगली चव देऊ शकत नाही. असे रोजच्या जीवनामध्ये आपण कितीतरी ॲप्लिकेशन्स सरफेस टेन्शनचे सांगू शकतो. थँक्यू.